नमस्कार. मी भाग्यश्री पाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केटच्या तेजीला थोडासा ब्रेक लागला आहे अशी चिन्ह दिसत आहेत. इराणने ओमानच्या दिशेने जी जहाजं चालली होती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून चालली नव्हती म्हणून त्या जहाजांवर हल्ला केला. ते म्हणतात जहाजं ठराविक मार्गानेच गेली पाहिजे, कारण शेवटी त्यांना टोल मिळण्याचा इश्यूसुद्धा ती जहाजं कोणत्या मार्गाने जात आहेत यावर अवलंबून आहे. तर 3 जहाजांवर हल्ला केला म्हणून अमेरिकेने इराणच्या दक्षिण भागामध्ये जवळजवळ 80 ठिकाणी हल्ला केला. ताणतणाव त्यामुळे वाढला. ऑगस्टपर्यंत इराणचं ऑइल विकायला परवानगी दिली होती, ती परवानगीसुद्धा बंद केली. म्हणजे आता इराण त्यांचं ऑइल विकू शकणार नाही. इराणला राग आला. जो इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये समझोता झाला आहे त्याच्या विरुद्ध ही गोष्ट घडते आहे असं इराणला वाटलं. पुन्हा खरं तर आता अमेरिका सांगते की आम्हाला जो हल्ला करायचा होता, रिटॅलिएशन करायचं होतं ते पूर्ण झालं आहे, पण तरीही त्यांनी इराणचं ऑइल पुन्हा विकायला सुरुवात करायला परवानगी दिलेली नाही. खरं तर काल ओळीने 3 दिवस फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी चालू आहे. शॉर्ट्स पण काहीसे कव्हर केले आहेत, पण ह्या इराण अमेरिका यांच्यातल्या ताणतणावामुळे क्रूड पुन्हा वाढलं आहे. 75.61 या लेव्हलवर क्रूड गेला आहे. खरं तर सौदीने क्रूड आम्ही $11 कमी रेटने विकू असं सांगितलं होतं. त्याचा जर परिणाम झाला असता तर 70च्या आत क्रूड यायला हवं होतं. पण ह्या इराण आणि अमेरिका यांच्यातल्या वाढत्या तणावामुळे क्रूडचा भाव पुन्हा वाढलेला आहे. डॉलर इंडेक्स 101.14वर आहे. डॉलर इंडेक्स कमी होत होता, मेटल वाढत होते, आता पुन्हा डॉलर इंडेक्स वाढला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 393 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 383 कोटीची. रशियामध्ये क्रूड ऑइलचं आउटपुट किती निघत आहे, ते आउटपुट कमी होत आहे याविषयी चिंता आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने पुन्हा क्रूड वाढणं ही चांगली गोष्ट नाही आहे. पण काल रुपया मात्र डॉलरच्या दृष्टीने मजबूत झाला होता 40 पैसे एवढा. आता बातम्या काय आहेत त्या बघूया. आर सी एफचा सुद्धा फॉलो ऑन पब्लिक इश्यू किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर FPO येते. कोची शिपयार्डची कालपासून सुरू झाली FPO. त्याच्यामध्ये 3.52 वेळेला त्यांचा सबस्क्राईब झाला OFS, आणि ते ग्रीन शू ऑप्शन घेणार आहेत. $1400 किंमत त्यांनी ठेवली आहे. उनो मिंडा आता 4 व्हीलर पॅसेंजर व्हेकल या विभागामध्ये प्रवेश करते. त्यासाठी $320 कोटी गुंतवणार आहे आणि ग्रीनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी महाराष्ट्रात संभाजीनगर इथे लावणार आहे. पुनावाला फिनकॉर्प ते NCD इश्यू करणार आहेत आणि Tier 2 कॅपिटल 200 कोटी एवढं उभं करते. सीगल झारखंड, मध्य प्रदेश इथे 4050 कोटींचे 3 हायवे त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. HCL टेक
जॅस्पर सॉफ्ट याचं ॲक्विझिशन HCL टेकने पूर्ण केलं आहे. आयडिया फोर्ज हे सुद्धा QIP करतायत. 500 कोटींचा 795 रुपये एवढी किंमत ठेवली आहे. ही किंमत म्हणजे कालच्या क्लोजिंग प्राईसच्या 5.4% डिस्काउंट आहे. ॲडवेट यांनी 51.62 कोटीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. EMS दिल्ली जल बोर्डाकडून 158 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. सिल्व्हर टचला रिट्स किंवा राईट्सकडून ऑर्डर मिळाली आहे. एपिग्रल केमिकल मॅन्युफॅक्चरिंगसाठी एपिग्रल ॲडव्हान्स्ड मटेरियल ही सबसिडियरी त्यांनी स्थापन केली आहे. रिफेक्सला अगदी लहानशी ऑर्डर आहे. ॲश ट्रान्सपोर्टेशनसाठी 21 कोटीची ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर 12 महिन्याच्या अवधीमध्ये पूर्ण करायची आहे. PC ज्वेलरनी सांगितलं होतं की नॉन डेट कंपनी करण्याकडे आमचा भर आहे आणि त्या दृष्टिकोनातून कन्सॉर्शियममधल्या 2 बँकांचं कर्ज त्यांनी फेडलं आहे. काही दिवसातच या कंपनीचं कर्ज पूर्ण संपेल. होनासा कन्झ्युमर, होनासा हेल्थ ही सबसिडियरी त्यांनी स्थापन केली आहे. आता कुठले शेअर तेजी, कुठले शेअर मंदीत राहतील, सगळं मार्केट आज पुन्हा बदललेलं दिसेल. डॉलर इंडेक्स वाढला आहे म्हणजे मेटलचे शेअर पडतील. क्रूड वाढला आहे. HPCL, BPCL, IOC यामध्ये मंदी राहील. ONGC, ऑइल इंडिया यात तेजी राहील. तर तेजी मंदीचे सगळे शेअर आज बदलतील. आधी तेजीतले शेअर पाहूया. HDFC लाईफ, कोची शिपयार्ड, ऑर्चिड फार्मा, टॉरेंट पॉवर, स्विगी, इन्फो एज, आयडिया फोर्ज, IOL केमिकल, EMS, लार्सन टुब्रो, HCL टेक, मेट्रोपोलिस, PNB हाऊसिंग, इंडिगोचे जे अपडेट्स आलेत म्हणजे पॅसेंजर ट्रॅफिक वाढलं आहे म्हणून इंडिगो दिला आहे, पण क्रूड वाढलं आहे तर इंडिगो मंदीत राहील की त्यांच्या अपडेट्समुळे तेजीत राहील हे मात्र बघावं लागेल. तसंच IOL केमिकलच्या बाबतीत आहे. IOL केमिकल काल 20 रुपये वाढला होता. तर ती वाढ टिकते का मंदीत जातो याकडे लक्ष द्या. उनो मिंडा, ONGC, ऑइल इंडिया, ग्लँड फार्मा, बलरामपूर चिनी, रेणुका शुगर, इटर्नल, पर्सिस्टंट आणि साऊथ इंडियन बँक. तर मंदीमध्ये जिंदाल स्टील, वेदांता, HPCL, BPCL, IOC, BHEL डबल टॉप पॅटर्न आहे म्हणून, NMDC, वारी एनर्जी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, पॉलीकॅब, स्टील अथॉरिटी, स्टेट बँक आणि HDFC बँक. पण निफ्टीचा हे बघितला तर 200 पॉईंट डाऊन राहील असं दिसतं आहे. निफ्टी 200 पॉईंट डाऊन म्हणजे 500 पॉईंट डाऊन साधारण सेन्सेक्स राहू शकतो. त्यानंतर कसं मार्केट चालतं आहे, इराण आणि अमेरिका
यांच्यामध्ये जे वादविवाद चाललेत त्याच्यामध्ये काही सोडवणूक होते का याकडे मार्केटचं लक्ष राहील. बघूया आज काय काय होतं आहे ते. नमस्ते.